वेळेवर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रशासनाचं अभिनंदन करतो। परंतु प्रशासनाला सांगून देतो की अशी चूक याच्या पुढे तुम्ही करता कामा नये। 5 लाख लोकांमध्ये मी निवडून आलेला आहे, भारतामध्ये सर्वाधिक मतांनी मी निवडून आलेला आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मतदारसंघात जेव्हा केव्हा कार्यक्रम होईल माझं भाषण असेल तर मला निमंत्रण द्यायचं नाही तर द्यायचं नाही। कारण की हा अधिकार महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। त्या अधिकाराच्या प्रयोगातून तुम्ही जो पवित्र अधिकार तुम्हाला मिळाला त्याच्यातून आमच्या सारखे गरिबीतून पुढे आलेले लोक जेव्हा प्रतिनिधित्व करतात आणि त्यामध्ये तुम्ही हे प्रशासनाने अशा प्रकारची भूमिका घेणं हे योग्य नाहीये। बरे असो, एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला। पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांचं मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो की आपण राज्यस्तरीय या ठिकाणी प्रदर्शनी घेत एक वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी केले। या 3 दिवसीय प्रदर्शनीच्या कार्यक्रमामधून जे चर्चासत्र होणार, जे चिंतन होणार आहे त्या चिंतनातून एक कृषीला पुढे नेण्याच्यासाठीचा कार्यक्रम या ठिकाणी निर्माण व्हावा ही सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी अनेक स्टॉल, वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी उपस्थित झाले। माझी सर्व चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी येऊन 3 दिवस हे प्रदर्शन केवळ सोहळा उत्सव न समजता या ठिकाणी येऊन आपण शेती कशी करायची, नवीन पद्धतीची शेती काय, तंत्रज्ञान कोणतं वापरायचं, शासनाच्या मदत कोणती घ्यायची, शासनाच्या योजना कोणत्या घ्यायच्या आणि याचा सगळा एकत्रित विचार करून पुढच्या दृष्टिकोनातून करण्याची आवश्यकता आहे।